आधी एक भूमिका घ्यायची आणि नंतर त्यावरून पलटी मारायची ही शिवसेनेची आता स्टाईलच झाली आहे। 2014 मध्ये विधानसभेच्या निकालानंतर विरोधात बसण्याची तयारी करता करता शिवसेना सत्तेत सहभागी झाली। त्यानंतर मंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची तक्रार करत आपोआपच हा रुसवा देखील विरला आणि आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली शिवसेना चक्क सरकारच्या अर्थसंकल्पावर समाधानी आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना विरोधकांसोबत होती। शिवसेनेला सोबत घेऊन सरकारला अडचणीत आणण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखली होती। यासाठी शरद पवार आणि अशोक चव्हाण महिन्याभरापासून शिवसेनेच्या संपर्कात होते। अर्थसंकल्प मांडू देणार नाही हा इशाराही शिवसेनेने दिला होता। मात्र शिवसेनेच्या धरसोड वृत्तीने ऐनवेळी या व्यूहरचनेचा घात केला। कॅबिनेट बैठकीत पारदर्शकता आणण्यासाठी शिवसेना सुचवत असलेले उपायही आता त्यांना आठवत नाहीयेत। बैठका मात्र सुरळीत पार पडू लागल्या। उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेलं घवघवीत यश आणि भाजपच्या सहकार्यामुळे मुंबईत बसलेला महापौर यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली। सरकारला नोटीस पिरियडची धमकी देणाऱ्या आणि राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांनी पुन्हा भाजपशी जुळवून घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले। जुळवून घेण्याची ही प्रक्रियाही औत्सुक्यपूर्ण होती। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी पडद्याआड चर्चा केली। दिल्लीवारीचा प्लॅन तयार झाला। पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना भेट नाकारली। मग मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांशी चर्चा केली। दिल्लीहून परतल्यावर मुख्यमंत्र्यांनी वर्षावर मंत्रिमंडळ बैठक घेतली। या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करून घेतला। शिवसेनेच्या विरोधाची धार अखेर बोथट झाली। शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा केली। समर्थन नसेल तर अर्थसंकल्पाला विरोध तरी करू नका अशी विनंती केली। निवेदन आणि अर्थसंकल्प ऐकून घेण्याची विनंती केली। उद्धव ठाकरेंपुढेही पर्याय नव्हता। अखेर अर्थसंकल्प मांडू देण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले। पक्ष नेतृत्वाच्या या धरसोड वृत्तीमुळे आमदारांची गोची झाली आहे। येत्या मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक आहे। जिल्हा पातळीवर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीची साथ देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र अर्थसंकल्प मांडू देण्याच्या भूमिकेमुळे शिवसेना आमदार चांगलेच गोंधळलेत। आमदारांमध्ये पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांविषयी तीव्र नाराजी आहे। मंत्र्यांचं वागणं सहन होत नाही आणि नेतृत्वाला सांगताही येत नाही अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।